सकाळपासूनच इतका जोरात पाऊस चाललेला होता आणि त्यात आपल्याला आलेली होती एक शूटची ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी रेनकोट वगैरे घातला आणि गावात आलो, पण काय ऑर्डर कॅन्सल झाली ती शेवटी. ती काय नशिबातच नव्हती आपल्या. माझी तर ऑर्डर कॅन्सल झाली होती, बट मित्रासोबत त्याच्या ऑर्डरला सोबत आलेलो होतो. त्याच्या खिशातून 2-2 रुपये काढून शेवटी वडापाव खाल्ला आम्ही. मला वाटत असं ना ब्लॉग काढतोय म्हणजे खूप पैसे असतील, असं काही नाही. आम्ही पण सर्वसाधारण माणसासारखंच जगतो. त्यापुढेच आपण एक प्रमोशनची मीटिंग केली आणि पुढे घरी निघालो. आपल्या घरा शेजारीच मालपाणी नगर मध्ये लागलेला होता फूड फन फेस्टिवल. त्यात मध्येच लाईट गेली तर तारे जमीन पर असं वाटायला लागलं होतं. थोडे तिथे एक्सप्लोर केल्यानंतर थोडेसे पेरू आप्पे हे एन्जॉय केलं. ते आपल्याला काकू पण भेटलं, ते आपले व्लॉग्स बघत होते. ते बोलले मला पण व्लॉग मध्ये घे, मग त्यांना पण व्लॉग मध्ये घेऊन टाकलं आणि लास्टला गेलो आपल्या जिमला. ऍक्च्युअली आता हो काय राहिले, मी कन्सिस्टंटली डेली पोस्ट करतोय अकाउंटवर, बट हे चॅलेंजचे व्लॉग मी घेतलेले ना, तर त्याला फक्त डिले होतोय मागं पुढं रेकॉर्ड आणि एडिट करण्यासाठी. शूट तर वगैरे करून ठेवलेलं आहे आणि थोडीशी टाइमलाईन आपली मागं चाललेली आहे, त्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. माझा फुल ट्राय चाललेला आहे कॅचअप करायचा. जवळ होईल तर मी ट्रायच करत राहणार आहे. आता प्रेझेंट टाइमलाईनची गोष्ट सांगतोय. मला 1.5 आठवडा झालं मी जिमलाच गेलेलो नाही, कारण भरपूर साऱ्या गोष्टी अशा घडल्या. त्यात एक्झाम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे भाई माणसावर लोड येऊन जातो. भाई कॉन्टेंट टाकावा का, ब्लॉग एडिट करावा का, शूटला जावा का, अभ्यास करावा, भरपूर साऱ्या गोष्टी राहतात. इन एंड आपण कार्डिओ कंप्लीट केला आणि असा होता आपला डे 41 ऑफ 100 डेज चॅलेंजचा.